अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा का घालतात याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, शास्त्राप्रमाणे पूजनीय व वंदनीय व्यक्ती आणि शक्ती या प्रदक्षिणा घालण्यायोग्य असतात। यामुळे उपासक स्वतः पवित्र आणि सात्विक बनत असतो। दिव्य शक्ती व त्यांचे तेजोवलय हे नेहमीच उजव्या बाजूने असते। बघा, जेथे देवता स्थापन केलेली असते तेथून काही अंतरापर्यंतच्याच वर्तुळकार जागेत दक्षिणावर्ती अशा तेजोलहरी पसरलेल्या असतात। म्हणून आपण या तेजोलहरींना सुसंगत अशी उजवीकडील गती घेतली व प्रदक्षिणा घातली तर या दिव्य लहरीमधून आपले भ्रमण होते व त्यातील दिव्य परमाणूंची आपल्याला प्राप्ती होते। म्हणूनच सर्वसाधारणपणे देवाच्या उजव्या बाजूने मूर्ती हा मध्यबिंदू कल्पून गोल प्रदक्षिणा घातली जाते। परंतु महादेवाला प्रदक्षिणा घालताना फक्त उजवीकडून गोल वर्तुळकार प्रदक्षिणा घालत नाही, तर महादेवाला प्रदक्षिणा घालताना उजव्या बाजूच्या शाळुंकेच्या टोकापर्यंत जायचे असते व तेथून परत विरुद्ध दिशेने प्रदक्षिणा घालून दुसऱ्या टोकापर्यंत जायचे असते आणि त्यानंतर आपण जेथून प्रदक्षिणेला सुरुवात केली आहे तिथपर्यंत यायचे असते, अशी प्रथा आहे। यामागील कारण असे आहे की जेव्हा आपण महादेवाचा पाण्याने किंवा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करतो तेव्हा शाळुंकेच्या टोकाशी प्रसादाकरिता किंवा तीर्थाकरिता रुद्रगण, पितृगण आणि पिशाचगण आलेले असतात। म्हणून जर आपण इतर देवतांना जशी प्रदक्षिणा घालतो तशी नेहमीसारखी उजवीकडून संपूर्ण गोल प्रदक्षिणा घातली तर ती या महादेवाच्या गणांनाही प्रदक्षिणा होते। म्हणून तसे करू नये। या गणांना प्रदक्षिणा होऊ नये यासाठी महादेवाला उलटी प्रदक्षिणा घातली तरीही दोष लागत नाही, कारण त्यावेळेस महादेवांमधून निर्माण होणाऱ्या तेजोलहरी देखील या गती सुसंगत असतात। त्यामुळे महादेवाला प्रदक्षिणा घातल्याने कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही, उलट पुण्याचीच प्राप्ती होते। म्हणून महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते। तर आशा करते की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।